निपाणी म्हटलं की नजरेसमोर 2-3 गोष्टी उभ्या राहतात. पहिली म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर वसलेलं गाव, दुसरी तंबाखूची व्यापारपेठ आणि तिसरी गोष्ट म्हणजे लखोबा लोखंडे. या व्यतिरिक्त फारशी ओळख नसलेलं गाव, पण या निपाणी गावची अत्यंत अभिमानाची पण निपाणीकरांच्याही विस्मृतीत गेलेली एक व्यक्ती, जिचा फोटो महाराष्ट्रातल्या घराघरात पूजला जातो. आणि ती व्यक्ती म्हणजे संत तुकाराम यांची भूमिका अजरामर करणारे निपाणीच्या मातीतील सुपुत्र म्हणजेच विष्णुपंत पागनीस. आदि बीज एकले, आदि बीज एकले, आदि बीज एकले, आदि बीज एकले. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आलदीसी. आपण समोर जी रिकामी जागा पाहत आहात तिथे कधी काळी पागनीस यांचा वाडा होता. जिथे आता पडक्या जागेच्या मागे बंगला दिसतो आहे तिथे पागनीसांची मोठी विहीर आणि परसबाग होती. आजही निपाणीतील प्रथमेश मंदिरच्या मागे असणाऱ्या या गल्लीला पागनीस गल्ली म्हणूनच ओळखतात. इथल्याच वाड्यात 15 नोव्हेंबर 1892 साली विष्णुपंत पागनीस यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच विष्णुपंतांना अभिनयाची आवड होती. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांनी रंगमंचावर पाय ठेवला. कोल्हापूर येथील जानूभाई निमकर यांच्या स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी यामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि संगीत नाटकाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांसाठी सादर केल्या गेलेल्या शारदा आणि शकुंतला या संगीत नाटकांमधून त्यांनी अभिनय केला आणि त्यांच्या या कामांचे कौतुकही झाले. मामा वरेरकरांनी 1908 साली कुंजविहारी या सिनेमात विष्णुपंतांना एक स्त्री भूमिका दिली आणि त्यांनी ती भूमिका अशी काही वठवली की त्यांचे विशेष कौतुक होऊ लागले. याच भूमिकेमुळे ते चित्रपट क्षेत्रातही नावारूपाला आले. टेंबेंच्या शिवराज नाटक मंडळींची हिंदी निर्मिती असलेल्या आणि मणिशंकर त्रिवेदी दिग्दर्शित 1916 सालच्या सिद्ध संसार या नाटकात प्रमुख नायिकेचे पात्र रंगविले. असे म्हटले जाते की त्यांच्यावर गुजराती कलाकार जयशंकर सुंदरी यांनी साकारलेल्या स्त्री भूमिकांचा खूप प्रभाव होता. अभिनयासोबतच पागनीस एका सरकारी शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणूनही शिकवण्यास जात असत. संत तुकाराम चित्रपटातील कीर्तने, अभंग त्यांनी स्वतः म्हटली आहेत. यावरूनच त्यांना संगीताची उत्तम जाण होती हे लक्षात येते. त्यांनी म्हटलेले वंदे मातरम हे गीत आजही ऐकले तरी अंगावर काटा उभा राहतो. एकोणीसशे 38 सालच्या संत जनाबाई या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं. 1936 सालचा त्यांचा चित्रपट संत तुकाराम या चित्रपटाने त्यांना महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवले. संत तुकाराम म्हटलं की आपसुकच आपल्या सर्वांच्या नजरेसमोर छबी उभी राहते, ती अर्थातच विष्णुपंत पागनीस यांचीच. या भूमिकेत त्यांनी स्वतःला असे काही वाहून घेतले की या चित्रपटानंतर त्यांनी आपले लक्ष अध्यात्माकडेच वळवले. या चित्रपटातील भूमिकेसाठीही त्यांनी मानधन घेण्याचे नाकारले. याचे कारण सांगताना पागनीस म्हणाले होते, आयुष्यभर निस्वार्थी जीवन जगलेल्या तुकाराम महाराजांच्या भूमिकेने मला अजरामर केले. मग या भूमिकेसाठी मी मानधन कसे घेऊ? निर्मात्यांनी चौपट मानधन देऊ केले असतानाही प्रेमपूर्वक नकार देणारा असा कलाकार विरळच.
संत तुकाराम हा चित्रपट 1936-37 सालच्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही दाखवला आणि गौरवला गेला. चित्रपटातील दृश्यांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली होती. पुष्पक विमानाचा प्रसंग असेल किंवा चित्रपटातील इतरही काही प्रसंग असतील, जे त्या काळात संगणकाशिवायही इतके उत्तम कसे घेतले असतील आणि निर्मात्यांनी किती कष्ट घेतले असतील याची जाणीव करून दिल्याशिवाय राहत नाहीत. आज भारतीय चित्रपटातील ग्राफिक्स किंवा VFX, RRR किंवा त्याचे पुढे गेले असले तरी त्या काळातील कलाकारांनी, निर्मात्यांनी जो काही पाया रचला तो विसरता कामा नये. आणि म्हणूनच इतक्या वर्षांनंतरही संत तुकाराम आणि विष्णुपंत पागनीस हे विस्मरणात गेले नाहीत आणि जाणारही नाही.